गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच 1 ते 5 कामाच्या निविदा प्रकाशित झाल्यानंतर 5ही कामे बाबत कंत्राटदाराकडून स्पर्धा झाली व प्रत्येक निविदेत 9 ते 10 कंत्राटदार यांनी निविदा भरलेल्या होत्या। यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली येथे निवेदन सादर केलेल्या कागदपत्रे बंद करून आपल्या कार्यालयात जमा करावयाचे होते। सदर कागदपत्रे जमा करावयास आपल्या कार्यालयामध्ये कंत्राटदार आले असता आपल्या कार्यालयात कागदपत्रे घेण्यात आले नाही। त्यामुळे दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर कागदपत्रे स्वीकारण्यात आली। या निविदा प्रक्रियेत घोळ होत असलेली शंका असल्यामुळे दक्षिण गडचिरोली दंडकार्यांनी कंत्राटदार संघटना गडचिरोलीच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन सदर निविदा प्रक्रियेत आक्षेप नोंदविला व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांना देण्यात आले। एका विशिष्ट कंपनीला आपल्या अधिकाराचा वापर करून हेतू परस्पर फायदा करून देण्यासाठी 100 ते 150 कोटींच्या कामात हेतू परस्पर अपात्र ठरवण्यात आले व एका विशिष्ट कंपनीला पात्र करून निविदा उघडण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील विषयांकित 5ही कामात आर्थिक व्यवहार करून 10% जास्त दराने हेतू परस्पर एकाच कंपनीला 5ही कामे देण्यात आले। सदर 5ही कामे तात्काळ रद्द करण्यात यावे व या 5ही कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकारी कर्मचारी यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकार्यांनी कंत्राटदार संघटना जिल्हा गडचिरोली अध्यक्ष साई बोम्मावार व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय खुले यांनी निवेदनातून केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजरपिल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। या ठिकाणी दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटनेचे सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आज न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहे। आपण या ठिकाणी जाणून घेऊया की काय विषय आहे की आपण याबाबत आज निवेदन द्यायसाठी आलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। ती टेंडर प्रक्रिया नियमबाह्य राबवणारा याची आम्हाला पूर्वकल्पना होती। त्यामुळे आम्ही सर्व दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेतली आणि आंदोलन केलं की ती नियमबाह्य प्रक्रिया राबवण्यात येऊ नये म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं। आम्हाला जी शंका होती ती शंका पूर्ण झाली आणि जेव्हा टेंडर प्रक्रिया राबवली तर जवळपास भारतामध्ये ज्या कंपन्या क्वालिफाय होतात, जवळपास ज्या कंपन्याचा टर्नआउट 500 कोटी, 1000 कोटी, 1500 कोटी, 2000 कोटी रुपये आहे, त्या सर्व कंपन्या डिस्क्वालिफाय झाल्या आणि फक्त 2च कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि 5ही टेंडर 10% अभाव दराने DC गुरुबक्सानी नावाच्या कंपनीला मिळाले। हा अतिशय चुकीचा काम आहे। म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकशाही आहे की अधिकारशाही आहे याची मला शंका येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंतचा 5 वर्षाचा रेकॉर्ड बघावा, 25% ते 30% बिलो टेंडर गेले आणि आताच मात्र 10ही टेंडर एकाच कंपनीला 500 कोटीचे गेले। हे कुठंतरी पाणी मुरतंय आणि याला सर्वस्वी जबाबदार या कार्यालयातील कार्यालय प्रमुख आहेत। म्हणून माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सदर टेंडर प्रक्रिया ही नियमबाह्य झालेली आहे, ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवण्यात यावी ही आमची मागणी आहे। आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटना व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात मोठं आंदोलन करण्यात येईल आणि या कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार येथील अधिकारी राहतील। धन्यवाद।